निविदा प्रक्रियेत घोळ घालून 156 कोटीच्या कामाचा भ्रष्टाचार केलेला आहे. काय सगळं इथली वस्तुस्थिती आहे? मागे 2 वर्षापूर्वी नगर उत्थानासाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्र शासनाने 156 कोटी रुपये मंजूर केले होते. 156 कोटीची निविदा निघाली होती आणि ते निविदा छत्रपती संभाजीनगर येथील BH कन्स्ट्रक्शन यांनी भरली होती आणि त्याच्यासाठी 2च निविदा आल्या होत्या. त्याच्यामध्ये BH कन्स्ट्रक्शनला बिलो 5% दरानं हे काम देण्यात आलं, काम KH कन्स्ट्रक्शनला. त्याच्यामध्ये काम त्याच्या वर्क ऑर्डर त्यांना मिळाल्यानंतर 5% मोबिलिटी आणि 5% इक्विपमेंट असा त्यांना 10% ॲडव्हान्स मिळाला. 10% म्हणजे जवळपास 16 कोटी रुपये होतात आणि तो 16 कोटी रुपये ॲडव्हान्स घेऊन त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करत असताना जिथं एकदम निर्मनुष्य वस्ती आहे, जिथं एकही घर नव्हतं मागील 2 वर्ष, आता सध्या नाही, मागील 2 वर्षानं तर काय पूर्वी परिस्थिती असेल तुम्हाला माहिती आहे. तर तिथं रस्ते मंजूर केले, पण जो भवानी रोडला पॅरलल असा रस्ता म्हणून आम्ही सातत्यानं मागील 5 वर्षांमध्ये तो रस्ता मंजूर व्हावा म्हणून पाठपुरावा करता असा हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे, उपोषणाला बसलो आहेत. तो रस्ता मंजूर न करता जिथं जनावरांचे गोटे बांधलेले आहेत तिथे यांनी 30 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. निवड मी स्पष्टपणे सांगतो, हा टोटल भ्रष्टाचार आहे. ह्याला मी 150 कोटीच्या कामांचा भ्रष्टाचार म्हणतो. कारण मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम देऊन आज जर शासनाचे एवढे पण निधी वाया घालवत असाल म्हणजे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. हे तुम्ही जे भ्रष्टाचार सांगताय ते कसे फेक डॉक्युमेंट आधारे केला आणि कुणी हा केलंय? हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते टोटल त्याची तेवढी कॅपॅसिटी नसताना, बीड कॅपॅसिटी नसताना त्याने फेक डॉक्युमेंट जोडून ते टेंडर पदरात पाडून घेतलं आणि फेक डॉक्युमेंट्स सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेल्या असताना सुद्धा राजकीय दबावापोटी ते टेंडर त्यांना मंजूर करावं लागलं. दबाव राजकीय 100% तुळजापूर स्थानिकचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दबावापोटीच ते टेंडर त्यांना त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे. कारण त्यानंतर सुद्धा एवढं होऊन त्या KH कन्स्ट्रक्शनने 30 कोटीचं काम अर्धवट सोडून 150 कोटीमधले फक्त 30 कोटीचं काम केलं. हे काम अर्धवट सोडून आज 2 वर्ष झाली आणि त्याच कन्स्ट्रक्शनला परत 436 कोटीचं काम देण्याचा घाट स्थानिक आमदारांनी घातलेला आहे. या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालं? या संदर्भात अधिकाऱ्यांशीही बोलणं झालेलं आहे ह्या फेक डॉक्युमेंट्सच्या बाबतीत. तर त्यांनीही सांगितलेलं की राजकीय दबावापोटी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. आता आपण तक्रार केली. 100% जर KH कन्स्ट्रक्शनला आमची स्पष्टपणे मागणी आहे की KH कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं. जे नुकसान झालेलं आहे तुळजापूर शहराचं नगर उत्थानाच्या कामामध्ये ते त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावं आणि येणाऱ्या काळामधले जे टेंडर आहे कुठलंही टेंडर KH कन्स्ट्रक्शनला बिलकुलही देण्यात येऊ नये. आणि ही मागणी आम्ही इथंच नाहीत, कलेक्टर ऑफिसला आम्ही ती मागणी केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे हे फेक डॉक्युमेंट्स पूर्ण घेऊन जाणार आहेत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहेत आणि शिवेंद्रराजे भोसले साहेब जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ह्या तिघांकडे आम्ही पर्सनली जाऊन त्यांना त्यांची वेळ घेऊन आम्ही भेटून त्यांच्या कानावर ह्या सर्व गोष्टी सांगणार. या अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक आणि माया कमवली असं तुम्ही निवेदनात म्हणता, हे नेमकं कशाच्या आधारावर, आज कुठल्या गोष्टीत? आज मी तुम्हाला सांगतो, तुळजापूरमध्ये ज्या पद्धतीनं पैशांचा वापर झाला, जिल्हा परिषद तुळजापूर तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने प्रचंड अफाट पैशाचा वापर झाला, ते पैसे येतात कुठून ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि त्याच एजन्सीला आज फार 6,000 कोटी 10,000 कोटीचं काम करणारे एजन्सी ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांची प्रचंड श्रद्धा आहे ह्या तुळजाभवानीवर. कुणीही आज तिथे येऊन काम करायला तयार असताना ह्याच एजन्सीला काम देण्याचा घाट ह्या आमदारांनी का घातलेला हा माझा मोठा प्रश्न आहे.